नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर। महाराष्ट्र के गोंदिया से नशा मुक्त भारत यह बहुत बड़ी संकल्पना देशमुख नाटक लावणी 16 मुजरा व आदिवासी नृत्य ने समा बांधा। नशा मुक्त पहाड़ कार्यक्रम ने दिया जागृति संदेश। हम एक लंबी लड़ाई लंबे समय से लड़ रहे हैं। प्रमुख अतिथि के रूप में जिलाधीश प्रजीत नायर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत, सहायक धर्मदाय आयुक्त डॉक्टर दिशा के पजई और अन्य लोग। जिलाधीश प्रजीत नायर ने अपने संबोधन में कहा कि व्यसन मुक्त पहाड़ अलग तरह का कार्यक्रम मेरे लिए नया कार्यक्रम है। मैंने शराब के अनेक लाइसेंस बांटे हैं। देखिए और भी क्या कहा पूरी सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। कुमारी विजया भारद्वाज अभिनेत्री मॅम, कृपया आपण मंचावर यावं आणि छोट्या बालकांना त्यांचा संबंध त्यांचा सत्कार सन्मान झाला। तर आजच्या या कार्यक्रमात माननीय डॉक्टर दिशा के पजई मॅम विराजित झालेला आपण सर्वांनी जोरात समजून घेतो। स्वतःच्याही आव्हान स्वीकार करण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही, मग तो मार्ग सोयीस्कर करण्यासाठी व्यसन 13 वर्षापासून करत आहोत। हा 13वा वर्ष आहे। युवक दिवसेंदिवस व्यसनाकडे वळलेले आहेत आणि जात आहेत। हा आजचा 31 डिसेंबर हा असा दिवस आहे की ह्या दिवशी लोक पहिला गुण घेतात आणि विशेष करून चिंता ही बाब ही आहे की वयाच्या 14 वर्षाचे युवक 13 वर्षाचे युवक या पहिला गुण घ्यायला लागलेले आहेत। आणि आमच्या श्री गणेश ग्रामीण विकास 13 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि समाजाने पर्टिक्युलर युवकांनी ह्या व्यसनाकडे वळू नये आणि सामाजिक बांधिलकी सगळ्यांची आहे की व्यसनाधीन समाज निर्माण व्हावा। याच्यामध्ये आपला कोणाचाही मुलगा, कोणाचाही नातू, कोणाचाही मामा, कोणताही व्यक्ती असू शकतो जो ह्या दिवसापासून व्यसनाधीनताकडे वळेल। आणि विशेष करून मी अभिनंदन करतो या अभिनेत्रीची की त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी स्वतःहून स्वीकार केला की आम्ही ह्या कार्यक्रमाला येतो न सांगता समाजासाठी निरंतर झटत असतात अशा जे कोणी वेगवेगळ्या माध्यमातून जसं 28 ग्रुप आहे, काही व्यसनमुक्तीमध्ये काम करणारे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या समित्या आहेत, दारूबंदीसाठी काम करणारे वेगवेगळे गावागावामध्ये आंदोलन झालेले आहे। त्याच्या ह्या व्यसनाधीनताच्या आपण विरोध करूया आणि भारत व्यसनमुक्त भारत निर्माण करूया। एवढं धन्यवाद त्यांना, कारण की त्यांनी असा एक कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं। जेव्हा त्यांनी आमंत्रित केलं मला असं वाटलं की थोडा वेगळा वाटला मला, म्हणून त्यांना हवं वाटलं की मी येतो। गोंदिया जिल्ह्यामध्ये हे 13 वर्षापासून चालू असेल, पण माझ्यासाठी हा कार्यक्रम एक नवीनच आहे आणि जिल्हाधिकारी होण्याचं कारण आहे एक मोठा जे व्यसनाचा जे विषय असतात दारू, आता माझ्या कार्यकाळामध्ये किंवा माझा अधिकारचा याच्यामध्ये सुद्धा भरपूर लायसन्सेस मी दिलेले आहेत। त्यांना याच्यापासून दूर ठेवण्याचा जर मी त्यांना संबोधन करण्याचा एक वेळ भेटला तर मला असं वाटतं की ते त्याचा संधीचा वापर केला पाहिजे।